नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मंडळी, नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीसाठी मी बनवलेला आहे घरगुती पद्धतीने एकदम कुरकुरीत असा साबुदाणा चिवडा। रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन होते। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी नायलॉन शाबू 1 वाटी घेतलेला आहे, शेंगदाणे 1 वाटी, कच्चा बटाटा किसून 1 वाटी घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ। या ठिकाणी सुरुवातीला एका बाउल मध्ये पाणी घ्यायचं। किसलेला बटाटा आहे तो या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1 ते 2 वेळा हा किसलेला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातलं स्टार्च पूर्ण निघून जातं आणि हा बटाट्याचा चिवडा एकदम कुरकुरीत होतो। अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि यामध्ये आता बर्फाचे खडे टाकायचे। जर तुमच्याकडे बर्फाचे खडे नसतील तर थंड पाणी जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। यामुळे काय होतं तर हा बटाट्याचा किस एकदम कडक होतो आणि तळायला सोपा जातो, एकदम कुरकुरीत होतो। बटाट्याचा किस करत असताना पहा, थोडासा मोठ्या किसणीनेच मी केलेला आहे, एकदम बारीक करायचा नाही। त्यामध्ये आता पाण्यामध्येच टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे हा बटाट्याचा किस तळल्यानंतर चव छान लागते, एकदम अळणी लागत नाही। त्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे, कारण जर तेल कडक असेल तरच तेल छान गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिट एकदम कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे। तेलामध्ये असे तडतड वाजायला लागले की शेंगदाणा व्यवस्थित तळलेला आहे असं समजायचं। हे तळलेले शेंगदाणे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। पहा, शेंगदाणे असे थोडेसे त्याच्यावरचं जे टर्फल असतं ते फुटलेलं दिसते, म्हणजे व्यवस्थित शेंगदाणे एकदम कुरकुरीत झालेले आहेत। त्यानंतर त्याच तेलामध्ये आता नायलॉन शाबू टाकायचा। नायलॉन शाबू टाकत असताना सुद्धा तेल एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे, म्हणजे शाबू पटकन फुलला जातो। मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिट छान तळून घ्यायचा, म्हणजे एकदम कुरकुरीत होतो, एकदम पांढरा शुभ्र एकदम फुलला पाहिजे हा शाबू। नायलॉन शाबू तळत असताना एक काळजी घ्यायची, कधी कधी काय होतं तर एकदम अचानक उडतो, त्यामुळे काळजीपूर्वक तळायचा आहे। पहा, नायलॉन शाबू पूर्ण छान फुललेला आहे। अशा प्रकारे उरलेला नायलॉन शाबू सुद्धा तळून घ्यायचा आहे। बऱ्याचदा काय होतं तर वरून फुललेला असतो पण आतमध्ये कचकच लागते, तर अशासाठी तेल एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे आणि थोडासा फुललेला वाटला की लगेच काढायचा नाही, 1 ते 2 मिनिट असं परतत राहायचं, त्याच्यामध्ये हलवत राहायचं, म्हणजे छान नायलॉन शाबू जो आहे तो फुलतो। पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कसा फुलतोय तो। नायलॉन शाबूचा तडतड आवाज बंद झाल्यानंतरच तेलातून बाहेर काढायचा, तोपर्यंत तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे उरलेला शाबू सुद्धा तळून घेतलेला आहे। त्याच तेलामध्ये आता मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे। जर तुम्हाला मिरची नको असेल तर वरून नंतर लाल मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालेल। मिरची सुद्धा अशा प्रकारे छान तळून घ्यायची। त्यानंतर आता याच तेलामध्ये जो बटाटा किसून घेतलेला आहे तो बटाटा तळून घ्यायचा आहे। बटाटा तळत असताना फक्त काळजी घ्यायची, त्यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आणि त्याचबरोबर एकदम बटाट्याचा किस आहे तो पिळून घ्यायचा आहे, म्हणजे तेलामध्ये उडत नाही। छान तांबूस रंग येईपर्यंत बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे। हा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे बटाट्याचा किस। या ठिकाणी नायलॉन शाबू सुद्धा तळून झालेला आहे। पहा किती फुललेला आहे शाबू हा। अशा प्रकारे शाबू चिवड्यासाठी लागणारे सर्व साहित्य तयार आहे। घेतलेली हिरवी मिरची, एकदम कुरकुरीत तळून घेतलेले शेंगदाणे आणि बटाट्याचा किस, हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तळलेला नायलॉन शाबू घ्यायचा, त्यामध्ये आता टाकायची आहे तळलेली मिरची, किंवा तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालेल। कुरकुरीत तळून घेतलेले शेंगदाणे
आणि बटाट्याचा किस। वरून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव छान लागते, कारण फक्त बटाट्याच्या किसामध्ये आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं, बाकी कशामध्ये नाही, त्यामुळे वरून मीठ टाकायचं आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडीशी गोडसर चव हवी असेल तर यामध्ये साखर बारीक करून जरी टाकली, पिठी साखर, तरी सुद्धा चालेल। तिखट गोड अशी चव याची लागते, पण घरी केलेला जो साबुदाणा चिवडा असतो तो असा तिखटच खायला खूप छान वाटतो, त्यामुळे मी वरून साखर टाकलेली नाही। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता। पहा, आवाजावरून लक्षात येत असेल किती कुरकुरीत तयार झालेला आहे घरगुती पद्धतीने बनवलेला साबुदाणा चिवडा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। थँक्यू।